नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की कर्जमाफी ही सरकार करणार असं सांगण्यात आलं होतं. कारण बच्चू कडू यांनी एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर सरकारने सांगितलं होतं की आम्ही 30 जूनपर्यंत कर्जमाफी करणार आहोत आणि त्या कर्जमाफीसाठी आम्ही एक समिती गठीत करणार आहोत आणि त्या समितीच्या अहवालानुसार आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करणार आहोत. तर आता काही बँकांचे परिपत्रक हे जारी झालेले आहेत, जाहीर केलेले आहेत. आता आपल्याकडे एक बँकेचं पत्र आहे आणि त्या बँकेच्या पत्रामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे, की कशी कर्जमाफी होणार, कोणाकोणाची होणार. तर सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. पण मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल, तर अशाच अपडेट आणि कर्जमाफीच्या संपूर्ण माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी कर्जमाफीचे प्रत्येक अपडेट आतापर्यंत आपण देत आलो आहोत आणि राहणार आहोत. त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. तर बघूयात त्या पत्रामध्ये काय माहिती दिलेली आहे. तर बघू शकता, महत्त्वाची सूचना: ग्रामीण विविध कार्यकारी सहकारी संस्थान चालू थकीत. बघा, चालू आणि थकीत हा दोन्ही शब्द इथे देण्यात आलेला आहे. सभासद बंधू भगिनींना कळविण्यात येते की यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित. आता हे यवतमाळ जिल्ह्याची जी मध्यवर्ती बँक आहे त्यांचं हे पत्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की यवतमाळ यांची परिपत्रकानुसार कर्जदार सभासदांनी कर्जासह संपूर्ण माहिती कर्जमाफीकरिता, बघू शकता इथे उल्लेख केलेला आहे, कर्जमाफीकरिता संकलित करण्याचे अवगत करण्यात आलेले आहे. म्हणजे माहिती गोळा करण्यास सांगण्यात आलेली आहे. याकरिता लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत. आता बघू शकता, त्यांनी सांगितलं की कर्जमाफीसह संपूर्ण माहिती कर्जमाफीकरिता घेण्यात येत आहे. त्याच्यामध्ये चालू व थकीत सभासद दोघांनाही त्यांनी आवाहन केलेलं आहे त्या पत्राच्या मार्फत. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलं आहे की कर्जाकरिता गहाण दिलेला सातबारा ची एक झेरॉक्स, त्याच्यानंतर आधार कार्डची एक झेरॉक्स, त्यानंतर फार्मर ID, पॅन कार्डची झेरॉक्स, सेव्हिंग पासबुकची झेरॉक्स, जॉईंट खाते नाही, फक्त संयुक्त खाते म्हणजे एकल खातं, स्वतःचं खातं द्यायचं आहे. त्याच्यानंतर कर्ज खाते KCC झेरॉक्स, कर्ज खात्याचे KCC झेरॉक्स द्यायचे. त्यानंतर मोबाईल क्रमांक जो लिंक आहे तो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तसे मूळ कर्जदार मयत असल्यास तर त्यांचे एक वारसदार नेमून स्टॅम्प पेपरवर ॲफिडेव्हिट नोटरी करून संबंधित सर्व कागदपत्र आपल्या संस्थेच्या सचिवाकडे प्रमाणित करून, म्हणजे स्वतः सही करून लवकरात लवकर देण्यात यावे, जेणेकरून आपली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरण्यास मदत होईल. त्याचबरोबर सदर माहिती सादर करण्याकरिता वेळ कमी असल्यामुळे सर्व कागदपत्रे 5 ते 6 दिवसाच्या आत संस्थेच्या सचिवाकडे द्यावेत. टिप: जर आपण कागदपत्राची पूर्तता केली नाही तर त्याचे सर्वस्वी जबाबदार कर्जदार सभासद राहतील. सेव्हिंग खाते किंवा कर्ज खाते KCC नसल्यास नवीन खाते उघडून घ्यावे. अडचण असल्यास सचिवाशी संपर्क करावा, असं त्यांनी इथे ठळक सांगितलेलं आहे. म्हणजे समिती गठीत झालेली आहे आणि कर्जमाफीची जी माहिती आहे ती आता गोळा करायला सुरुवात झालेली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचं हे पत्र आहे. याच्यानुसार अशी माहिती मिळते की चालू व थकीत सभासदांची कर्जमाफी होणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांचे सातबारा, आधार कार्ड, फार्मर ID, पॅन कार्ड, खाते क्रमांक, कर्ज खाते क्रमांक हे घेण्यात येत आहे. मयत असेल तर त्याचा स्टॅम्प पेपरवर नोटरी करून हे घेण्यात येत आहे, असं त्यांनी या पत्राच्या माध्यमातून सांगलेलं आहे. म्हणजे कर्जमाफीची कुठंतरी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, Instagramलाही फॉलो करा. भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.